हम्म. सगळ्यात नॅचरली वादळ वाऱ्यापासून संरक्षण जर ज्याला समजा आंब्याचं करायचंय तर ही सघन लागवड पद्धत त्यासाठी सर्वात उपयुक्त आहे. बरोबर. तर जास्त जरी हवा आली हा. तरी झाड जास्त हलत नाही आणि झाड न हलल्यामुळे फळगळती कमी होते. या वर्षीच्या रेट नुसार जरी 80-85 ने जरी कैरी गेली तरी 6 टन जरी माल निघला 8.5 लाख रुपये तुम्हाला एकरी उत्पन्न निव्वळ आहे. आणि बाकी फळबागांना जसा खर्च होतो तितका खर्च आंबा फळबागेला नाही. जमीन ही मुरमाड आणि पाणी निचऱ्याची असावी. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रोपांचं सिलेक्शन. बरोबर. रोप ही निरोगी असावीत. बरोबर. आणि 1.5 ते 2 फुटापेक्षा जास्त उंचीचे झाडे लावू नये. बरोबर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत. गावाचं नाव आहे माळेवाडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर. जवळपास तुम्ही इथं जो प्लॉट पाहतात हा केसर आंब्याचा प्लॉट आहे. 1.5 वर्षाचा प्लॉट आहे आणि अतिशय जबरदस्त हा प्लॉट आपल्याला पाहायला मिळत आहे. कीडमुक्त, रोगमुक्त आणि त्याची वाढ देखील एकदम व्यवस्थित आहे. त्या प्लॉट जे जोपासतात मागील 1.5 वर्षापासून जे मालक आहेत त्यांच्याकडून आपण सखोल माहिती जाणून घेऊयात कशा पद्धतीने ते त्यांचं व्यवस्थापन करतात. तर सर नमस्कार. नमस्कार सर. तुमचं सर्वप्रथम नाव सांगा. माझं नाव बनकर दत्तात्रय रामकिसन. इथं जे आपण हे आंब्याचे रोप पाहतो हे तुम्ही रोप कसे अवेलेबल केले सुरुवातीला? हे रोप आपण कृषी विद्यापीठ राहुरीमधून आपण आणलेले आहेत. बरोबर. तुम्हाला केवढ्याला बसलं ते एक रोप तिथं? हे रोप आपल्याला 80 रुपये प्रति रोपानुसार बसलेलं आहे. बरोबर. आता हे टोटल क्षेत्र किती तुमचं? टोटल क्षेत्र आपलं 3 एकर आहे. 3 एकर लागवड केलेली. बरोबर. आता त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आता इथे जे अंतर आहे तुमचं हे दोन याच्यामधले किती अंतर ठेवलेले तुम्ही? 12x6 अंतर आहे. 12x6. बरोबर. आता या अंतरावर काही म्हणजे आंब्याच्या व्यवस्थापनाचं असतं काही डिपेंड? म्हणजे अंतरावर व्यवस्थापनाचं आहे की जसं ज्या प्रकारे शेती आहे, जशी आपली शेती मुरमाड असून त्यामध्ये आपण गाळ टाकून तयार केलेली जमीन आहे. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये जास्त अंतर आपण ह्याच्यामुळे नाही ठेवलेलं की आपल्याला केसर आंबा हा छाटणी करून त्याला तयार करावं लागतं. बरोबर. त्यामुळे त्याला जास्त आपण अंतर ठेवलेलं नाही. असं. बरोबर. बरं, आता या आंबा लागवड करताना शेतकऱ्याच्या मनात प्रश्न असा असतो की जमीन कोणत्या पद्धतीची असावी, त्याचा काय क्रायटेरिया? जमीन ही मुरमाड आणि पाणी निचऱ्याची असावी मॅक्सिमम. आणि थोडं काळी असेल तर आणखी उत्तम. बरं. आता त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आता आंबा ज्यावेळेस आपण समजा लागवड करतो ते कशा पद्धतीनं म्हणजे तुम्ही याची लागवड केलेली? आपण ह्याला रोप समजा नर्सरीमधून आणली आपण. रोपांची सिलेक्शन सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रोपांचं सिलेक्शन. बरोबर. रोप ही निरोगी असावीत. बरं. कारण काही नर्सऱ्यांमध्ये काय होतं, प्रायव्हेट नर्सऱ्यांमध्ये की रोप ही जागेवरच इन्फेक्टेड असतात. मग ते आपल्या प्लॉटमध्ये आल्यावर जी चांगले आहेत त्याला पण इन्फेक्ट करतात. बरोबर. त्याच्यामुळं रोपांचं सिलेक्शन सर्वात महत्वाचं आहे. बरोबर. आता त्याच्यानंतर आता आंब्याचा जो प्लॉट आहे तुमचा त्याच्यामध्ये आता समजा दुसरा मुद्दा म्हणजे खत व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे. आता तुम्ही सांगितलं की मग तुम्ही जॉब करून तुम्ही आठवड्यातून 1-2 दिवसाचा वेळ काढून तुम्ही याचं पूर्ण नियोजन करतात. तर कशा पद्धतीनं कमी वेळेमध्ये कार्यक्षम तुम्ही याचं नियोजन करतात? आता मी ह्याला आतापर्यंत वीड मॅट केलेली नाही. बरोबर. आता मी शेणखत भरून त्याला भेसळ डोस भरून वीड मॅट करणार. बरोबर. जे की मध्ये त्याचा तणाचा प्रभाव कमी राहील. बरोबर. आणि मधून ट्रॅक्टर वगैरे चालवणे म्हणजे तण व्यवस्थापन आणि हे कंट्रोल होईल. बरोबर. आता जे तुमचा प्लॉट आहे पूर्ण म्हणजे जे काम आहे ते तुम्ही एकटेच करतात? म्हणजे घरचे सोबत असतात. मजुराची समस्या कशी दिवसेंदिवस म्हणजे? मजुराची समस्या जास्त व्हायली त्यामुळेच मी म्हणतो की आंब्याकडे किंवा फळबागेकडे वळालं तर शेतकऱ्यांचा खर्चही कमी होईल आणि उत्पन्न वाढेल. बरोबर. आता इथं जनरली आपण पाहतो की आंतरपीक तुम्ही नाही घेतलेलं पण घेता येतं का आंब्याच्या याच्यामध्ये? आंतरपीक घेता येतं, 100% घेता येतं. 2 वर्षापर्यंत आंतरपीक घेता येतं, पण आपण घेतलेलं नाही कारण आपल्याकडे मॅनपॉवर नाही. बरोबर. आता समजा आंबे लावल्याच्या नंतर किती वर्षानं तुम्ही आता धरणार आहे हा प्लॉट? समजा आता 1.5 वर्षाचा प्लॉट आहे. मी पुढल्या वर्षी फळ धरणार. बरोबर. आता फळ धरल्याच्या नंतर म्हणजे काय तुम्ही असं क्रॉप कव्हर काय म्हणजे फळांसाठी मी बॅगिंग करणार आहे. आता ते फळ किती लागते त्याच्यावर डिपेंड करतं. अगर फळ जास्त लागलं तर मी पूर्ण क्रॉप कव्हर करणार. बरं. आता जे समजा अचानक वादळ येते समजा आंब्या म्हणजे समजा वादळामध्ये त्याचे बऱ्यापैकी नुकसान आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना म्हणजे काय आधीच काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं? आता तुम्ही प्रश्न उपस्थित केला की वादळ वाऱ्यापासून संरक्षण.
सगळ्यात नॅचरली वादळ वाऱ्यापासून संरक्षण जर ज्याला समजा आंब्याचं करायचंय तर ही सघन लागवड पद्धत त्यासाठी सर्वात उपयुक्त आहे. बरोबर. कारण आता हे तुम्ही पाहू शकता की ह्या एक दुसऱ्याच्या झाडामध्ये फांद्या गुंतलेल्या आहेत. बरोबर. हा. ह्याच्यामुळं काय होतंय की सघन लागवडमुळं जे हवा जास्त जरी हवा आली तरी झाड जास्त हलत नाही आणि झाड न हलल्यामुळं फळगळती कमी होते. बरोबर आहे. सघन लागवड केली तर बऱ्यापैकी त्याचा कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतो. आधार मिळतो त्याला की वारं जास्त घुसत नाही आणि झाड जास्त हलत नाही आणि केसर आंब्याची हाईट जास्त नसल्यामुळं जास्त झाड हलत नाही. बरोबर. आता समजा किती एका झाडाला म्हणजे अंदाजे फळ असं काही अंदाज सांगता येते? सर्वसाधारणपणे आता या वर्षी तर आपण धरलेलं नाही पण पुढल्या वर्षी मी सरासरी 10 किलोच्या आसपासचा माझा ॲव्हरेज काढायचा अंदाज आहे आणि निघायला पाहिजे तेवढा. बरोबर. आता म्हणजे जे शेतकरी असे पारंपरिक पिकं घेतात त्यांना असं आंबा लागवडीकडे जर वळाले तर निश्चित फायदा होऊ शकतो का? 100% होऊ शकतो. काय करायला पाहिजे? काय चुका तुम्हाला वाटतंय त्यांनी समजा टाळायला पाहिजे ज्यांना नवीन आंबा आता लागवायचा? नवीन लागवडीसाठी शेतकऱ्याने सगळ्यात मेन नर्सरीचं चेन व्यवस्थित करावं. चांगल्या नर्सरीमधून रोपे आणावेत आणि 1.5 ते 2 फुटापेक्षा जास्त उंचीचे झाडे लावू नये. बरोबर. हा. माझं जिथपर्यंत समजा मी ऑन ग्राउंड काम करतोय त्यानुसार 1.5 ते 2 फुटापेक्षा जास्त उंचीचं झाड लावू नये. काही नर्सऱ्यामध्ये कुणी सांगते 5 फुटाचे, कुणी 10 फुटाचे. त्या झाडाला सेट व्हायला 2 वर्ष लागतात. बरोबर. आता महत्वाचं म्हणजे आता एवढा कडक उन्हाळा आहे सध्या, पाणी व्यवस्थापन महत्वाचं आहे. पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करता तुम्ही? पाणी व्यवस्थापन 4 दिवसाला मी भिजवतो. बरोबर. हा. 4 दिवसाला 4 तास मोटर, बोरची मोटर 4 तास चालते. ड्रिपनच पाणी दिलं जाते. पाण्याची उपलब्धता आहे का तुमच्याकडे? हो, आहे ना. बरोबर. आता महत्वाचं म्हणजे आंब्यामध्ये कीड व रोग व्यवस्थापन त्याचं नियोजन आता सध्या गरज नाही पण पाऊस पडल्यानंतर कीटनाशक द्यावं लागतं कारण शेंडाळी जास्त प्रभाव करते. बरोबर. हा. शेंडाळी प्रभाव करते. बरोबर. आता हा जो प्लॉट आहे तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही शासकीय योजनेतून पण याचा लाभ घेतलेला आहे. शासकीय योजनेतून मी लाभ घेतलेला आहे. दादासाहेब फोंडकर योजनेमधून मी भाऊसाहेब फोंडकर योजनेमधून मी लाभ घेतलेला आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना माझं पण सांगणं आहे की शासकीय अनुदान किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे. जसं की याच्यामध्ये मी इरिगेशन ठिबक सिंचन केलेलं आहे ते शासकीय अनुदानामध्ये आहे. फळबाग लागवडीचं अनुदान आहे. बरोबर. पाईपलाईन योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे. बरोबर. तर आता ज्यांना समजा आता आंबा जो आहे याच्यामध्ये एक साधारण 1 एकरमध्ये किंवा आता तुमचं जे क्षेत्र आहे म्हणजे किती शेतकऱ्याला प्रॉफिट म्हणजे असं राहू शकते असा अंदाज तुम्ही काय सांगता येईल का? माझा अंदाज समजा एकरी 600 झाडं जरी बसले आणि 10 किलोचं 3ऱ्या या 4थ्या वर्षी, आता समजा मी तर 3ऱ्या वर्षीच म्हणतोय की मी 10 किलोचं ॲव्हरेज काढेल. पण सगळ्यांना जर शक्य नाही झालं 4थ्या वर्षी जरी 10 किलोचं ॲव्हरेज निघलं आणि समजा या वर्षीचा रेटनुसार जरी 80-85 जरी कैरी गेली तरी बी 6 टन जरी माल निघला 48 मतलब 4.5 लाख रुपये तुम्हाला एकरी उत्पन्न निव्वळ आहे. आणि मला दुसरं एक सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी बाकी फळबागांना जसा खर्च होतो तितका खर्च आंबा फळबागेला नाही. बरोबर. इतर फळबागेच्या तुलनेत खर्च कमी, खर्च 100% कमी आणि मॅक्सिमम मी माझ्या ह्याच्यानुसार मी ह्याला ऑर्गॅनिक प्लॉट बनवायचा दृष्टीने चाललेलो. बरोबर. आणि विशेष म्हणजे आता तुम्ही सांगितले की तुम्ही एकटे थोडं म्हणजे घरच्याची मदत घेऊन तुम्ही एकटे सगळं मजुराची समस्या असताना देखील पूर्ण पाहतात तुम्ही? मी एकटा पाहतो. बरोबर. तर धन्यवाद सर, तुम्ही उपयुक्त अशी शेतकऱ्यांसाठी माहिती दिली. तुमचा जो 1.5 वर्षाचा अनुभव आहे त्यामधून जी माहिती तुम्ही दिली केसर आंबा लागवडीची ती नक्की शेतकऱ्याला फायदेशीर ठरेल. आणि विशेष म्हणजे रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहात आणि तुम्ही जॉब करत 1-2 दिवस सुट्टी टाकून हे पूर्ण आंब्याचं नियोजन पाहतात त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तर अशाच पद्धतीची माहिती नक्की शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. धन्यवाद.